मित्रांनो नमस्कार, पंढरी पाटे आपण पाहू शकतो या ठिकाणी मी बस स्टँड मध्ये उभा आहे। रिसेंटली शासनानं मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या स्कीम लॉन्च केल्या होत्या ती ग्रामीण भागातील महिलांना 50% तिकीट आणि पुरुषांना जे लोक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा तिकिटामध्ये काही प्रमाणात सवलत होती। आज आपण पाहतोय तर शासनाने दिलेला शब्द पुन्हा रिटर्न घेतलेला आहे आणि त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही कार्ड काढा। आणि म्हणून हे सगळ्या महिला आपण पाहू शकतो या ठिकाणी ग्रामीण भागातल्या सगळ्या महिला प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी लाईन मध्ये लागलेल्या आहेत। एवढंच काय तर त्या बाजूला पुरुष मंडळी सुद्धा आहेत ग्रामीण भागातली। ही सगळी लोक काय नेमक्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। माऊली काय सांगशील, कशासाठी या ठिकाणी तू रांगामध्ये उभी आहेस? ते मोदीचं कार्ड आहे म्हणते बाबा, फ्रीचं एसटीचं आता बदलून भेटते म्हणते। याच्या पहिले पण फ्री होतं वाटतं ना 50%? मग त्याचं काय झालं? त्याचं काय, त्याला तर लाईन मध्ये लावलं ना आता। अच्छा, त्याला लाईन मध्ये लावलं, त्याला कार्ड भेटणार आहे म्हणते। सरकारनं सुरुवातीला फ्री दिलं, आता म्हणते पैसे द्या। आता 200 द्यावं लागते कार्डासाठी। बरोबर, कोण्या गावचीस तू? आम्ही याच्या डिग्रजचे इथे राहिले यवतमाळ मध्ये। हो का? काय माऊली, कुठनं आली तू? कोण्या गावची आहे? कशासाठी रांगामध्ये उभी आहे? कार्डासाठी। नंबर लागत नाही वाटते? नाही, 6 वाजतापासून यायला लागते। 6 वाजतापासून येते लोक घराघराचे काम टाकून। रात्र होते म्हणते इथं, रात्र होते? मशीन इथं बंद पडले। 9 वाजतापासून आलेले आहे, 10 वाजले, 11 वाजून राहिले तरी ठिकाणं काहीच नाही आहे। काय समस्या आहे माऊली? 8:30 वाजतापासून आम्ही आलेला अर्धी तिकीट साठी आहे, झंझट चालू। अर्ध्या तिकीट साठी झंझट चालू। सुरुवातीला मला वाटतं 50% कपात केली होती ना त्यांनी, पुन्हा अजून काढली आहे ना सरकारनं। आता काढा लागतं म्हणते त्याले, आम्हाला फ्री आहे, फ्री असून बी आता म्हणते आणि तुम्हाला म्हणते ते एसटीचं ते शिक्का पाहिजे म्हणते, त्याच्यावर कार्ड पाहिजे म्हणते। कार्ड पाहिजे म्हणते। आता काहीतरी हातचं लावण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे। हो, तेच आहे ना। मग पहिले कशाला गेलं बाबा? हो, पहिले फुकट दिलं आणि आता म्हणते आता आणखीन 200 द्या आणि आणखीन डबल काढा। ते चुकीचं आहे सरकार। चुकीचं नाही तर काय आहे? बरोबर, म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचा कुठेतरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न आहे। तसं आहे ना। 11 वाजले, आता चालू झालेलं नाही। माऊली, तुम्ही सुद्धा ग्रामीण भागातून आलात, काय सांगाल? काय प्रश्न आहेत? कशासाठी या रांगा गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आपण याच्यासाठी आलेलो आहे की याच्यामध्ये लाईन नाही, कार्ड पाहिजे म्हणते आम्हाला। तर 200 रुपये द्या तेव्हा कार्ड घ्या, नाही तर तुम्हाला आपली तिकीट मिळणार नाही असं म्हणतात ते। 200 रुपयाचं कार्ड? नाही हो, 200 रुपये तर द्यावंच लागतं। कार्ड आहे ना, आता 200 घ्यावं लागते ना आम्हाला। मग एवढ्या दिवसात आम्ही तिकीट फुकट न गेलं, अर्धी तिकीट न गेलं ते आता वसूल करेल ना। वसूल करण्याचं काम सरकार या ठिकाणी करतं। काय सांगतील, कोण्या गावावरून आलं? खटेश्वर जोडमा। त्याच्यासाठी 20 रुपयासाठी 2 टोपले भांडे घासते म्हणलं मी। बरोबर आहे, 20 रुपयाचं? 20 रुपयासाठी 2 टोपले भांडे घास, 600 रुपये महिना आहे। खरंच वेदना आहे, दुःख आहे की नाही? 100%। तर त्याच्यासाठी आता 200 इथं द्यावं लागेल। कुठे मुली बाळी लग्न झालेले आहे त्याच्या भेटीला जावं लागते आम्हाला। तर मग आता फ्री तिकीट आहे म्हणून जातो आम्ही। आता हे 200 रुपये आता हे 200 रुपये मागत आहे तर मग जास्त लागेल ना। बरोबर द्या लागेल। मग 200 रुपयासाठी किती घरे करावं लागते मला? अडचणी आहे, खूप अडचणी आहे। 200 रुपयासाठी मला मजुरी गेली आज इथं रांगेमध्ये 4 वाजता मजुरी गेली त्यांची वाली। तुमच्या सोबत बाळ आहे, ताई कोण्या गावावरून आलं? खटेश्वर। लाईन मध्ये लागून आहेत, नंबर लागण्याची शक्यता नाहीये? नंबर नाही लागणार का? नंबर लागण्याची शक्यता आहे का? त्या दिवशी आली होती, वापस गेली। 5 वाजेपर्यंत याच्यावाली मशीन बंद झाली, मग मी चालली गेली जोडमावरून आला। मित्रांनो, आपण पाहू शकता ही सगळी लोक ग्रामीण भागातली लोक आहेत। सरकारनं दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम सरकार करत नाहीये। अगोदर म्हणते फुकट आहे, नंतर म्हणते विकत आहे, आता 200 रुपयाच्या या कार्ड साठी या सगळ्या महिला सकाळपासून सायंकाळपर्यंत लाईन मध्ये असतात, पण यांचा नंबर लागत नाही। ही शोकांतिका आहे सरकार, आणि लोकांना समजत नाहीये की काय म्हणून मजरा कशासाठी आहे। सरकार फसवण्याचं काम लोकांना करतं।
लेडीजचा अनेक प्रॉब्लेम राहते संडासाचे बाथरूम येते लेडीजचा प्रॉब्लेम राहते एवढं उभे राहून काय आहे कोणाला शुगर आहे कोणाला बीपी आहे कोणी बिना जेवल्याचं आले तर त्याला चक्कर आला काही झालं तर याचा जबाबदार कोण? 100% महिला चालू आहे. या सरकारचा